मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाल. मोगरा फुलाच्या वास्तुशास्त्र या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये जेवण जे आहे हे मिठाशिवाय आपल्याला अळणी लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला काही स्वाद राहत नाही. त्याचप्रमाणे प्रेमाशिवाय आयुष्यही काहीसं निरस झालेलं असं आपल्याला दिसून येतं. अर्थात प्रेम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. ज्या व्यक्ती एकाकी जीवन कुंठत असतात त्या व्यक्तींना त्याचा अनुभव निश्चितच आलेला असेल. प्रत्येक व्यक्तीला आपला एक जोडीदार असावा, आपल्या प्रेमाचं एखादं माणूस असावं असं प्रत्येकालाच वाटतं. जे आपल्यावरती प्रेम करेल, आपली काळजी घेईल, अशी प्रत्येकाचीच मनीषा असते. आपल्या आयुष्यामध्ये जर आपलीही अशीच मनीषा असेल तर आजचा एपिसोड जो आहे, आजचा भाग जो आहे, हा निश्चितच आपल्याला मदत करू शकेल. आपल्या आयुष्यामध्ये आपलं प्रेमजीवन जे आहे हे बहरावं असं आपल्याला वाटत असेल, आपलं रोमॅन्स लक एन्हान्स व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर निश्चितच आपण वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकता. अर्थात रोमॅन्स लक एन्हान्स करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची मदत लागते? काही वेळेला काय होतं की एखाद्या व्यक्तीचा डेस्टिनी पार्ट जो आहे हा खराब झालेला असतो. काही वेळेला त्यांना मंगळ असतो किंवा काही वेळेला त्यांचं लग्न जे असतं हे खूप वेळा ठरत नाही. किंवा ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं प्रेम हवं असतं त्यांनाही वास्तुशास्त्र मदत करतं. त्याची आपल्याला कशी मदत घेता येते? समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरत नसेल तर लग्नाचा योग अर्थातच दुसऱ्या व्यक्तीचं प्रेम आपल्या आयुष्यामध्ये यावं याच्यासाठी छोटे छोटे उपाय जे आहेत हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमचं प्रवेशद्वार जे आहे याच्या उजव्या बाजूला एखादं पाणी भरलेलं भांडं आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये अर्थात आपल्या आयुष्यामध्ये लवकरच रोमॅन्स लक येऊ शकेल. मात्र हा दरवाजा जो आहे अर्थात हे प्रवेशद्वार जे आहे हे दक्षिणमुखी असणं चुकीचं आहे. दक्षिणमुखी प्रवेशद्वार असणाऱ्याने हा प्रयोग अजिबात करू नका, नाहीतर त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या घरामध्ये ज्या व्यक्तींची लग्न झालेली आहेत त्यांनीही हा प्रयोग अजिबात करू नयेत, नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये तिसरी व्यक्ती डोकावण्याची शक्यता सुरू होईल आणि मग आपलं प्रेम वाढण्यापेक्षा वादविवाद आणि भांडणतंटे याला ऊत येऊ शकेल. समजा एखाद्या व्यक्तीने प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला पाणी ठेवलं, त्यांच्या आयुष्यामध्ये रोमॅन्स लक आलं, त्यांचा विवाहही झाला, तरीही तिथे ते पाणी ठेवावं का? तर अजिबात नाही. ताबडतोब तिथलं पाणी उजव्या बाजूचं डाव्या बाजूला करा. अर्थात आपल्याला करिअर एन्हान्समेंटसाठी त्याचा निश्चितच फायदा करून घेता येईल. त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या मदतीने जेव्हा वास्तूच्या कुंडल्या मांडल्या जातात तेव्हा आपलं रोमॅन्स डिरेक्शन कुठे आहे हे आम्हाला बरोबर कळतं. रोमॅन्स डिरेक्शनला आपला फोटोग्राफ जर आपण रेड माउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये लावलात आणि तिथे 2 रोज स्कॉटचे बॉल किंवा पेंडंट ठेवलीत तरीही आपल्या प्रेमजीवनावरती त्याचा मंगलकारी परिणाम झालेला आपल्याला निश्चितच दिसून येईल. लवकरच आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जी आहे ही डोकावण्याची शक्यता त्याने निश्चितच वाढू शकेल. त्याचबरोबर आपलं प्रेम शाश्वत राहावं अर्थात पती पत्नी त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही. त्यांनी घराच्या साऊथ वेस्ट डिरेक्शनला आपल्या पती पत्नीचा एक हसरा फोटोग्राफ रेड माउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये लावावा आणि तिथे मोठाले 2 रोज स्कॉटचे बॉल ठेवावेत किंवा रोज स्कॉटची पेंडनही आपण तिथे हँग करू शकता. आपले एकमेकांमधले प्रेमसंबंध जे आहेत हे जास्तीत जास्त सुमधुर होण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा करून घेता येईल. त्याचबरोबर आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये जर तिसरी व्यक्ती डोकावलेली असेल तर तिलाही वास्तुशास्त्राच्या मदतीने बाजूला काढता येतं. समजा आपल्या पार्टनरला एखादी मैत्रीण किंवा मित्र मिळालेला असेल आणि ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नको असेल तर आपल्या घराच्या वायव्य दिशेचा आपण अवश्य वापर करू शकता. त्या व्यक्तीचा एखादा फोटोग्राफ
काळ्या रंगाच्या माउंटिंगवरती आपण अवश्य लावावा आणि वायव्य दिशेला त्याच्यावरती पुन्हा काळं माउंटिंग करून हा फोटोग्राफ जो आहे हा लपवून ठेवावा किंवा चिकटवावा, ज्या योगे ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून लवकरात लवकर निघून जाऊ शकेल. कारण आपलं प्रेम जे आहे हे शाश्वत राहावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. काही मुलींसाठी एक छानसा उपाय आहे. जर आपलं लग्न आपल्या मनाजोगत्या पुरुषाबरोबर व्हावं, जर अशी आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर एखादी पौर्णिमेची रात्र आपण बघा. जर एखाद्या मुलीला एखादा मनाजोगता जोडीदार आपल्या आयुष्यामध्ये हवा असेल तरीही आपल्याला वास्तुशास्त्राची मदत घेता येते. पौर्णिमेला आपण समुद्रावरती जावं. एखादं संत्र जे आहे हे आपण चंद्राकडे पाहून समुद्रामध्ये व्हावं आणि आपल्या मनामध्ये इच्छित जो वर आहे तो आपल्याला आयुष्यभर मिळावा अशी इच्छा प्रदर्शित करावी. त्यांनीही आपलं काम जे आहे अर्थात आपला जोडीदार जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा करून घेता येतो. त्याचबरोबर बेडरूमचं बरोबर प्लेसिंग, त्याच्या रंगसंगती याही आपल्या आयुष्यामध्ये जोडीदार लवकरात लवकर यावा याच्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. वास्तूच्या केलेल्या परफेक्ट प्लेसिंग आपलं आयुष्य परफेक्ट करण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत करू शकतात. मला वाटतं आपल्यापैकी जर कुणी एकाकी असेल, बॅचलर असेल आणि रोमॅन्स लक आपल्या आयुष्यात यावं असं जर त्यांना वाटत असेल तर नक्कीच याच्यातले काहीतरी उपाय आपण नक्कीच आजमावून पाहाल. बेस्ट लक. वास्तुशास्त्रामध्ये आज इतकंच. पुढील भागांमध्ये वास्तुशास्त्राचे अनेक पैलू मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. तोपर्यंत नमस्कार.